शरद पवार गटाचं आजपासून शिर्डीत 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं हे शिबिर असणार आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार गटाचं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची असं नाव या शिबिराला देण्यात आलं आहे। तर जयंत पाटलांच्या भाषणानं आज या शिबिराला सुरुवात होईल आणि त्यानंतर उद्या शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकारानं। ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या घोषवाक्यासह आजपासून 2 दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शिबिर जे आहे ते शिर्डी येथे संपन्न होणार आहे। आपण सध्या साई पालखी निवारा येथे आहोत, जिथे ही संपूर्ण 2 दिवसीय शिबिर जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर आज पहिला दिवस आहे या शिबिराची सुरुवात जी आहे ती 10:10 झेंडा वंदन करून या संपूर्ण शिबिराला जी आहे ती सुरुवात होणार आहे। या शिबिरामध्ये प्रास्ताविकपर भाषण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करतील आणि त्यानंतर फ्रंटल सेलचे जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा भाषण होणार आहेत आणि त्याच सोबत आज सोशल मीडियाचं शिबिर जे आहे ते शिबिर होणार आहे। या शिबिरामध्ये पक्षातल्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियामध्ये पक्षाच्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करताना कशा पद्धतीने भूमिका व्यक्त कराव्यात या सगळ्या संदर्भात ही संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार आहे। खरं तर राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडलेली होती आणि त्या उभ्या फुटेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं पहिल्यांदाच 2 दिवसीय शिबिर जे आहे ते संपूर्ण राबवलं जात आहे। खरं तर अनेक पदाधिकारी जे आहेत ते शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्या गटाकडे गेलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षवाढी करताचं आव्हान जे आहे ते या शरद पवार यांच्या समोर असणार आहे। त्यामुळे वक्ते कोण कोण असणार आहे या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्याकरता हे देखील पाहणं आजच्या दिवसात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी।